सो हॅलो एव्हरीवन. मी प्रतीक जोगळकर आज तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या लाडक्या चॅनलवरती. सो आजपासून मी MST CET 2023 साठी व्हिडिओ अपलोड करणार आहे. सो आता फर्स्ट सेशन इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ अपलोड होणार आहेत ऑसिलेशन्स या टॉपिकचे. सो हा पार्ट 1 ऑसिलेशनचा पार्ट 1 मी इथं स्टार्ट करतोय आणि ह्यामध्ये काही सर्टन टॉपिक्स मी कव्हर करेन आणि त्याच्यावरती मी काही क्वेश्चन्स ऍड करेन. 15 क्वेश्चन्स ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत. सो हे 15 क्वेश्चन तुम्ही पहिल्यांदा सॉल्व्ह करा आणि ह्या व्हिडिओच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सेकंड व्हिडिओमध्ये ते सगळे 15 क्वेश्चन मी सॉल्व्ह केलेले असतील. राईट. सो हा पहिल्यांदा पूर्ण तर तुम्ही थेअरी सेशन बघा, त्यानंतर जे 15 क्वेश्चन आहेत ते तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करा आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा. राईट. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट स्टार्ट विथ द सेशन. सो फर्स्ट ऑसिलेशन आपण स्टार्ट करतोय. व्हॉट इज ऑसिलेशन? ऑसिलेशन म्हणजे काय? समजा आज तुम्हाला पेंडुलम माहितीये. तुम्हाला पेंडुलम माहितीये. हा पेंडुलम आहे. राईट. त्याला तुम्ही ओढलं, ह्या बाजूला ओढलं आणि परत सोडून दिलं. सो तो काय करेल? असा पुढं मागं मूव्ह होईल. जर तुम्ही त्याला ह्या बाजूला असं ओढलं तर तो असा ह्या मध्ये जाईल, परत त्या बाजू एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल शेवटच्या, परत मागे येईल मेन पोझिशनला आणि परत एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल. राईट. म्हणजे तो असा 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 ऑसिलेट होत राहील. राईट. सो ऑसिलेशन ऑसिलेशन म्हणजे काय? इट इज अ टू अँड फ्रो मोशन. आता हा बॉब टू अँड फ्रो होतोय, म्हणजे इथं जर आपण त्याला ओढून एक्स्ट्रीम पोझिशनला सोडला, ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे. एक्स्ट्रीम म्हणजे काय? जिथं आपण मॅक्सिमम पुल करतो, एक्स्ट्रीम पोझिशन. सो या एक्स्ट्रीम पोझिशन पासून आपण जर सोडला तर तो बॉब परत मीन पोझिशनला येतोय, परत एक्स्ट्रीमला, परत मीन, परत एक्स्ट्रीम. राईट. सो म्हणजे ऑसिलेशन काय आहे? इट इज अ टू अँड फ्रो मोशन. तो असा बॉब फिरतोय ना, इट इज अ टू अँड फ्रो मोशन. टू अँड फ्रो मोशन ऑफ अ पार्टिकल. कशाची? पार्टिकलची. कुठला पण पार्टिकल आपण घेऊ शकतो. ऑफ अ पार्टिकल अबाउट अबाउट सर्टन परत एकदा लिहितो मी हे सगळं खोडून. सो ऑसिलेशन म्हणजे काय? समजा आपण हा पेंडुलम घेतला तर तो टू अँड फ्रो मोशन मूव्ह होतोय. सो मीन्स ऑसिलेशनची डेफिनेशन काय झाली? इट इज अ टू अँड फ्रो मोशन. इट इज अ टू अँड फ्रो मोशन ऑफ अ पार्टिकल अबाउट कशाच्या अबाउट होते? कशाच्या अबाउट ते बघा. हा पेंडुलम होता आणि त्याला आपण ओढला, मॅक्सिमम ओढला. ह्याला आपण काय म्हणतो? एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतो. सो तो बॉब आता कसा मूव्ह होणार आहे? तो इकडून त्या बाजूला जाईल लेफ्ट साइडला. राईट. आणि परत तिकडे येईल. सो हा जो बॉब आहे हा कशाच्या अबाउट मूव्ह होतोय? तो हा या सेंट्रल पोझिशनच्या अबाउट मूव्ह होतोय. म्हणजे शेवट मध्ये परत तिकडे येतो, परत तिकडे जातो. म्हणजे ही पोझिशन फिक्स आहे त्याची. त्या पार्टिकलची ही पोझिशन फिक्स आहे. ही सेंट्रल पोझिशन त्या पार्टिकलची फिक्स आहे. राईट. सो ऑसिलेशन म्हणजे काय? टू अँड फ्रो मोशन ऑफ अ पार्टिकल अबाउट कशाच्या? अबाउट सर्टन, कोणतीही असेल, सर्टन मीन पोझिशन. सो हे काही बेसिक पॉइंट आहे, ऑसिलेशनची बेसिक डेफिनेशन आहे. सो ही जी मधली पोझिशन आहे जिथं बॉब रेस्टला असणार आहे, जिथं बॉब सोडल्यावर रेस्टला असणार आहे, नंतर शेवटी त्या सेंट्रल पोझिशनला आपण काय म्हणतो? मीन पोझिशन. त्या सेंट्रल पोझिशनला आपण म्हणतो मीन पोझिशन. राईट. सो या मीन पोझिशनच्या अबाउट हा बॉब रोटेट होतोय. राईट. सो ही ऑसिलेशन म्हणजे काय आहे? ऑसिलेशन म्हणजे ही एक प्रकारची मोशन आहे. सो मोशन, समजा आपण एक घेतला टॉपिक मोशन. मोशन किती प्रकारचे आहेत? खूप प्रकारचे आहेत. कार मुव्हिंग ऑन अ रोड, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, अशा खूप प्रकारचे मोशन आहेत. सो मोशनचे मेन दोन पार्ट पडतात. कोणते कोणते? नॉन ऑसिलेटरी मोशन आणि ऑसिलेटरी मोशन. नॉन ऑसिलेटरी आणि ऑसिलेटरी हे दोन पार्ट पडतात कशाचे? मोशनचे. सो सॉरी, या दोन मोशन्स मध्ये मेन फरक काय असतो? नॉन ऑसिलेटरी म्हणजे कुठले कुठले झाले?
युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ते ऑसिलेटरी पण असू शकतात आणि ते ऑसिलेशन पण करू शकतात आणि नॉन ऑसिलेशन. म्हणजे मेन फरक तुम्हाला सिंपल भाषेत सांगतो. ऑसिलेटरी जे मोशन असणार आहेत, ऑसिलेटरी जे मोशन असणार आहेत ते कसे असणार आहेत? पिरियॉडिक. पिरियॉडिक पिरियॉडिक म्हणजे काय? ते एक ऑसिलेशन म्हणजे हा बॉब इथं जाणार आहे, परत मागे येईल, परत इकडे जाईल, परत मध्ये येईल. राईट? म्हणजे तो बॉब एक ऑसिलेशन, पूर्ण एक ऑसिलेशन ठराविक टाइम मध्येच कंप्लीट करणार आहे. म्हणजे हा बॉब आहे, इथून इथं जायला त्याला लागत असेल समजा टी टाइम लागत असेल, टी टाइम, तर इथून इथं यायला, परत इथून इथं जायला, परत इथून इथे यायला सेम टाइम लागणार. म्हणजे त्याचा टाइम पिरियड सेम असणार आहे थोडक्यात. हे चुकीचं आहे. समजा हा बॉब आहे, ह्याला पूर्ण एक ऑसिलेशन म्हणजे काय? हा आता रेस्टला आहे, हा इथं जाईल, परत मध्ये येईल, परत इकडे जाईल आणि परत मध्ये येईल. सो हे एक ऑसिलेशन करायला त्याला फिक्स टाइम टी लागणार आहे. फिक्स टाइम किती पण तो ऑसिलेशन करू दे, पण त्याला टाइम फिक्स लागणार आहे. सो ऑसिलेटरी मोशनला आपण काय म्हणतो? पिरियॉडिक. सो ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियॉडिक मोशन्स. राईट? आणि नॉन ऑसिलेटरी काय असतात? नॉन ऑसिलेटरी हा पिरियॉडिक पण असू शकतात आणि नॉन पिरियॉडिक पण असू शकतात. पिरियॉडिक पण असू शकतात आणि नॉन पिरियॉडिक पण असू शकतात. कारण का? समजा एक एक्झाम्पल घेतलं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो सर्कल मध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? तर सर्कल हा एकाच टाइम इंटरव्हल मध्ये कंप्लीट होतोय. सो ती कोणती झाली मोशन? पिरियॉडिक झाली. राईट? आणि सर्क्युलर मोशन आपण घेतली तर प्रत्येक सर्कल पूर्ण करायला वेगळा वेगळा टाइम लागणार आहे. सो ती मोशन कुठली होणार? नॉन पिरियॉडिक. सो नॉन ऑसिलेटरी ह्या पिरियॉडिक पण असू शकतात आणि नॉन पिरियॉडिक पण असू शकतात. इट डिपेंड्स. राईट? सो ऑल पिरियॉडिक मोशन्स all periodic motions are not oscillatory. All periodic motions are not oscillatory. कारण का? पिरियॉडिक मोशन हे ऑसिलेटरी असतात पण नॉन ऑसिलेटरी पण असतात. राईट? सो हा बेसिक डिफरन्स आहे जो तुम्हाला माहित असला पाहिजे. तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स मध्ये विचारू शकतात. आणि हे एक स्टेटमेंट झालं. दुसरं स्टेटमेंट काय? ऑल ऑसिलेटरी आर पिरियॉडिक. सगळे ऑसिलेटरी पिरियॉडिक असणार आहेत, पण सगळे पिरियॉडिक हे ऑसिलेटरी नसणार आहेत. कारण का? काही पिरियॉडिक हे नॉन ऑसिलेटरी पण असतात. राईट? सो हे काही बेसिक पॉइंट्स आहेत, डेफिनेशन आणि काही बेसिक टर्म आहेत जे तुम्हाला लक्षात असल्या पाहिजेत ट्रू ऑर फॉल्स साठी. नाव नेक्स्ट पॉइंट काय आहे? नेक्स्ट, आता ऑसिलेशन मध्ये एक सिम्पलेस्ट केस आहे, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. ऑसिलेशन खूप सारे असतात, पण ह्या टॉपिक मध्ये, आपल्याला दिलेल्या टॉपिक मध्ये आपण फक्त एकच केस स्टडी करतो, ती म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन. कारण का? तो स्टडी करायला सिंपल आहे आणि बाकीचे ऑसिलेशन आपण या टॉपिक मध्ये पाहत नाही. सो ऑसिलेशनचा एक पार्ट आहे सिंपल हार्मोनिक मोशन, तो आपण आता इथं स्टडी करणार आहे. सो सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय? सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे नेहमीसारखं हा पेंडुलम आहे, हा पेंडुलम आहे. राईट? हा ऑसिलेशन परफॉर्म करतो, हा ऑसिलेशन परफॉर्म करतो. ऑसिलेशन कधी परफॉर्म करणार? जेव्हा तो टू अँड फ्रो मोशन करत असेल अबाउट मीन पोझिशन. अबाउट मीन पोझिशन. राईट? ही मीन पोझिशन आहे. अबाउट मीन पोझिशन तो ऑसिलेशन परफॉर्म करतो, आपण असं आपण कन्सिडर करूया. सो ह्या ह्या ऑसिलेशनला आपण सिंपल हार्मोनिक मोशन कधी म्हणणार? सिंपल हार्मोनिक मोशन किंवा सिंपल हार्मोनिक ऑसिलेशन असं कधी म्हणणार? जेव्हा आता हा टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करतोय, टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करतोय. राईट? सो ह्या पेंडुलमला इथून इथपर्यंत मूव्ह व्हायसाठी, इथून इथपर्यंत मूव्ह व्हायसाठी काहीतरी सर्टन फोर्स लागला असेल, काहीतरी फोर्स लागला असेल, त्याशिवाय तो तिकडेपर्यंत जाईल का? नाही. सो हा फोर्स, काहीतरी सर्टन फोर्स लागला असणार. हा फोर्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो कोणाच्या? ह्या डिस्प्लेसमेंटच्या. ही काय आहे? आता हा बॉब इथं आहे, त्याला एवढा आपण फोर्स लावला की हा एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल. सो हे डिस्टन्स किती आहे? ह्या डिस्टन्सला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. ह्या डिस्टन्सला आपण डिस्प्लेसमेंट एक्स असं म्हणतो. या डिस्टन्सला आपण डिस्प्लेसमेंट एक्स असं म्हणतो. हे जे डिस्टन्स आहे ते एक्स आहे. एक्स एवढी डिस्प्लेसमेंट, जेवढा आपण फोर्स लावला, एफ एवढा फोर्स लावला तर एक्स डिस्प्लेसमेंट कव्हर होणार आहे.
राईट. सो हे बेसिक नॉलेज आहे, बेसिक आहे, कॉमन सेन्स. राईट. सो हा फोर्स आहे. सो सिम्पल हार्मोनिक मोशनची बेसिक डेफिनेशन काय आहे, तर हा फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. कशाला? डिस्प्लेसमेंट. कसं काय? जेवढा आपण फोर्स लावू तेवढाच तो बॉब मूव्ह होणार आहे. राईट. सो हे कॉमन सेन्स आहे. जेवढा आपण फोर्स लावू तेवढाच तो पेंडुलम वरती जाणार आहे, म्हणजे तेवढीच त्याची डिस्प्लेसमेंट असणार आहे. सो हा फोर्स एक्स ला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. प्लस आणि काय असणार आहे त्याच्यात, तो डिस्प्लेसमेंटला मायनस मध्ये प्रोपोर्शनल असणार आहे, निगेटिव्ह प्रोपोर्शनल असणार आहे. कारण का? जर आपण इथं डिस्प्लेसमेंट लावली, जर आता बॉब आता इथं आला, फोर्स लावला आपण, बॉब इथं आला. राईट. सो तेव्हा आता रिस्टोरिंग फोर्स कुठे असणार आहे? ह्या बाजूला. तेव्हा आता फोर्स कुठे असणार आहे? दुसऱ्या बाजूला, अपोजिट साईडला. जर आपण बॉब इथं गेला तेव्हा फोर्स कुठे असणार आहे? अपोजिट साईडला. जेव्हा बॉब मध्ये असेल, जेव्हा इकडे इकडे मूव्ह होत असेल, तेव्हा फोर्स कुठल्या साईडला असेल? आतल्या साईडला. राईट. म्हणजे ज्या बाजूला आपण डिस्प्लेसमेंट करतोय, म्हणजे ज्या बाजूला आपण फोर्स लावतोय, तेवढाच रिस्टोरिंग फोर्स अपोजिट असतो दुसऱ्या बाजूला, अपोजिट साईडला. त्यामुळे आपण हे मायनस चिन्ह लावतो. त्यामुळे आपण मायनस चिन्ह लावतो सिंपल भाषेत. राईट. सो फोर्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो डिस्प्लेसमेंटच्या, पण मायनस निगेटिव्ह साईड. सो डेफिनेशन काय आहे सिंपल हार्मोनिक मोशनची? सिंपल हार्मोनिक मोशन इज अ मोशन ऑफ अ पार्टिकल. सिंपल हार्मोनिक मोशन काय आहे? मोशन ऑफ अ पार्टिकल. सिंपल हार्मोनिक मोशन काय आहे? मोशन ऑफ अ पार्टिकल सॉरी टू अँड फ्रो. परत एकदा लिहितो मी डेफिनेशन. सो मराठीत मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही इंग्लिशमध्ये करून लिहू शकता. ही काय? टू अँड फ्रो मोशन आहे पार्टिकलची अबाउट सेंट्रल मीन पोझिशन इन विच फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट असतो. इन विच फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. सो इंग्लिशमध्ये लिहिता यायला, इंग्लिशमध्ये लिहा. कसं लिहिणार? टू अँड फ्रो मोशन ऑफ अ पार्टिकल, सॉरी, टू अँड फ्रो motion of a particle, to and fro motion of a particle about mean position, about mean position, in which ज्याच्यामध्ये in which restoring force is directly proportional to, restoring force is directly proportional to कशाच्या? डिस्प्लेसमेंटला. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, अँड इट इज, आणि काय? ती डिस्प्लेसमेंट कशी असणार आहे? निगेटिव्ह मध्ये, निगेटिव्हला प्रोपोर्शनल असणार आहे. त्यामुळे हे पुढचं स्टेटमेंट येणार आहे. आणि अँड इट इज टुवर्ड्स मीन पोझिशन. मीन पोझिशनच्या टुवर्ड्स असणार आहे. सो ते निगेटिव्ह मध्ये येणार. अँड इट इज टुवर्ड्स मीन पोझिशन. राईट. सो हे कन्सेप्ट आहे सिंपल हार्मोनिक मोशनचा. नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. सो हे इक्वेशन आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि ह्याच्यावरूनच एक इक्वेशन म्हणतात, आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनल जर आपण काढलं तर काय बनणार? एफ इज मायनस एक्स इंटू के, म्हणजे एफ इज मायनस के एक्स. हा असतो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. त्याला आपण काय म्हणू शकतो? फोर्स कॉन्स्टंट. असं सुद्धा म्हणू शकतो. सो हा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा. फॉर्म्युले नोट डाऊन करा. नेक्स्ट पॉइंट, डिफरन्शियल इक्वेशन. आता डेरिवेशन आहे. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. आता हे डेरिवेशन कसं डेराईव्ह करणार? डेरिवेशन बघितल्यावर भीती वाटते पहिल्यांदा. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. आता हे कसं काढणार डेरिवेशन? तर आपल्याला माहिती आहे इक्वेशन काय आहे सिंपल हार्मोनिक मोशनचं? एफ इज मायनस के एक्स. हे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे हे एक इक्वेशन झालं. परत आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे,
न्यूटन्स लॉ नुसार F इज ma, फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सिलरेशन. F इज ma. आता ह्या दोन ह्याच्यावर हे दोन फॉर्म्युले सेम आहेत. हा पण फोर्स आहे, हा पण फोर्स आहे. ह्याच्यावरून आपण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिस्टम डिराईव्ह करू शकतो. कसं करणार? फोर्स फोर्स दोन्ही सेम आहेत. सो ma इज इक्वल टू मायनस के एक्स. हा काय केलं? न्यूटन लॉ नुसार, न्यूटन्स लॉ. आणि हे काय आहे? इक्वेशन SHM चे इक्वेशन F इज मायनस के एक्स. सो हे दोन इक्वेशन कंपेअर केले, त्यातून आपल्याला काय मिळणार? ma इज इक्वल टू मायनस के एक्स. सिन्स आपल्याला काय काढायचं आहे? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम आपल्याला काढायचं आहे. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. सो आता इथं आपण हे काय आहे? ma इज इक्वल टू मायनस के एक्स. परत एकदा लिहितो. सिन्स आपल्याला काय काढायचं आहे? डिफरन्शियल इक्वेशन काढायचं आहे. सो ऍक्सिलरेशनला आपण काय लिहू शकतो बघा. ऍक्सिलरेशन काय असतो? dv बाय dt. ऍक्सेलरेशन असतो dv बाय dt. असं का लिहिलं? कारण आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन पाहिजे, म्हणून डिफरन्शियल इक्वेशन पाहिजे त्यामुळे आपण डेरिव्हेटिव्ह नुसार लिहिलं, राईट. सो ऍक्सेलरेशन काय आलं? ऍक्सेलरेशन काय असतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटी काय असतं रे? व्हेलॉसिटी असतं डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी असतं डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. सो ही व्हेलॉसिटीची किंमत इथं टाकली ह्या व्हीच्या जागी, तर काय येणार? ऍक्सेलरेशन इज इक्वल टू डी बाय dt ऑफ dx बाय dt. म्हणजेच ऍक्सेलरेशन काय आलं? ऍक्सेलरेशन इज डी स्क्वेअर एक्स बाय dt स्क्वेअर. ऍक्सेलरेशन आला d2x बाय dt स्क्वेअर. हा आला ऍक्सेलरेशन. हा आला ऍक्सेलरेशन. ही ऍक्सेलरेशन किंमत मिळाली, कळाली का ही किंमत? रिपीट बघा. व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. सो ही dx बाय dt ची व्हॅल्यू या v च्या जागी आपण सबस्टिट्यूट केली. सो हा d बाय dt ऍज इट इज ठेवला आणि v च्या जागी फक्त dx बाय dt सबस्टिट्यूट केलं. सो हा डी स्क्वेअर एक्स बाय dt स्क्वेअर आपल्याला मिळाला. राईट. ऍक्सेलरेशनची किंमत मिळाली. m इंटू ऍक्सेलरेशन किती आहे? d2x बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के एक्स. राईट. आता आपण काय करूया? m इंटू d2x बाय dt स्क्वेअर या मायनस के एक्स ला या बाजूला घेऊ. काय येणार? प्लस के एक्स इज इक्वल टू 0. राईट. आता काय करूया आपण? मास m न, हे पण डिफरन्शियल इक्वेशनच आहे. हे आपल्याला काय मिळाले आता? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. पण आपण त्यामध्ये व्हेरिएशन्स करणार आहे. सिंपल ॲज दॅट असं त्याला ठेवणार आहे आपण. सो m न डिवाइड केला इक्वेशनला, इथे m न डिवाइड केलं काय येणार? m कॅन्सल होणार. सो इथं काय बनेल? d2x बाय dt स्क्वेअर प्लस इथे m न डिवाइड केला काय बनेल? kx बाय m. इथे m न डिवाइड केला, इथं काय बनणार? 0. सो आता काय झालं इक्वेशन? d2x बाय dt स्क्वेअर प्लस kx बाय m इज इक्वल टू 0. आता इथे एक नवीन कॉन्स्टंट आहे. सो ह्या k बाय m ला, मास कॉन्स्टंट असता, हा फोर्स कॉन्स्टंट आहे. सो ह्या k बाय m ला आपण काय लिहू शकतो? ओमेगा स्क्वेअर. सो इक्वेशन काय बनेल? d2x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर m इज इक्वल टू 0. हे बनतं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्यावरती बरेच क्वेश्चन तुम्हाला मिळतील सीईटी मध्ये. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. आता इथं आपल्याला अनेक फॉर्म्युला मिळतोय. कोणता फॉर्म्युला मिळतोय? या के बाय एम ला आपण काय लिहिलं? के बाय एम ला आपण लिहिलं ओमेगा स्क्वेअर. म्हणजे इथं आपल्याला अनेक फॉर्म्युला मिळाला. ओमेगा इज अंडर रूट के बाय एम. हे आपल्याला सर्टन फॉर्म्युले मिळत आहेत. हे फॉर्म्युले पाठ असलेच पाहिजे. तुम्हाला पाठ असलेच पाहिजे. राईट. सो इथून तुम्हाला हे काही फॉर्म्युले मिळतात आणि हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. सो हे डेरिव्हेशन तुम्ही लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवणार? मायनस के एक्स इज इक्वल टू एम ए. सिम्पल. ओळीनं सोडवत यायचं. एम ए इज इक्वल टू मायनस के एक्स. एक्सेलरेशन काय? d2x बाय dt स्क्वेअर मायनस के एक्स. मायनस के एक्स ला ह्या बाजूला नेला प्लस के एक्स. एम ना आता डिवाइड केलं. तर काय आलं? के बाय एम आला. बाकी ठिकाणी 0 आणि 1 आला. राईट. के बाय एम ला पण काय धरलं? ओमेगा स्क्वेअर धरलं, कारण ते कन्सिडर केले. कॉन्स्टंट आहे, पुस्तकात दिलेलं आहे.
राईट. सो ह्या के बाय एमला आपण ओमेगा स्क्वेअर दिलं. ओमेगा स्क्वेअर काय के बाय एम म्हणजे ओमेगा इज अंडर रूट के बाय एम. सो हे आपल्याला काय मिळाले डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएफ. स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. नेक्स्ट आता 3 डेरिव्हेशन आहेत. ऍक्सिलरेशन, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट. हे 3 डेरिव्हेशन खूप इम्पॉर्टंट आहे. बोर्ड एक्झामला तुम्हाला विचारू शकतात. विचारतातच. फर्स्ट ऍक्सिलरेशनचं सगळ्यात सिंपल डेरिव्हेशन आहे. ऍक्सेलरेशनचं सगळ्यात सिंपल डेरिव्हेशन आहे. कसं काढणार ते डेरिव्हेशन? ऍक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएफ. ते कसं काढणार? आपण आता इक्वेशन बघितलं, डिफरन्शियल इक्वेशन बघितलं. काय आलं होतं डिफरन्शियल इक्वेशन? d2x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एम इज इक्वल टू 0. राईट. काय इक्वेशन होतं? d2x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एम इज इक्वल टू 0. d2x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एम इज इक्वल टू 0. राईट. आता काय केलं आपण? आता काय करूया? आता आपल्याला सिन्स काढायचं काय आहे? ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला काढायचा आहे. ऍक्सिलरेशन काढायचं आहे. कसं काढणार आता ते आपण मागं बघितलं होतं. काय आहे ऍक्सिलरेशन म्हणजे? काय आहे? d2x बाय dt स्क्वेअर. ऍक्सिलरेशन म्हणजे काय आहे? d2x बाय dt स्क्वेअर. सो ह्या d2x बाय dt स्क्वेअरला आपण काय लिहू शकतो? a लिहू शकतो. a प्लस ओमेगा स्क्वेअर एम इज इक्वल टू 0. आता सिंपल ऍक्सेलरेशन काय मिळणार मग? ऍक्सेलरेशन इज मायनस ओमेगा स्क्वेअर एम. सिंपल ॲज दॅट. सगळ्यात सिंपल फॉर्म्युला ऍक्सेलरेशन आणि सगळ्यात सिंपल डेरिव्हेशन. राईट. एवढं 3 स्टेपचं डेरिव्हेशन आहे. तुम्हाला 2 मार्काला विचारलं जाईल बोर्डसाठी. नेक्स्ट ऍक्सेलरेशन झालं. आता व्हेलॉसिटी. सो तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी एक ट्रिक सांगतो. व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन करताना आपण कशावरून काढतो? ऍक्सेलरेशन वरून काढतो. ऍक्सेलरेशनचं डेरिव्हेशन कशावरून केलं? डिफरन्शियल इक्वेशन वरून. ऍक्सेलरेशनचं डेरिव्हेशन डिफरन्शियल इक्वेशन करून. आणि व्हेलॉसिटीचं इक्वेशन आपण ऍक्सेलरेशन वरून काढणार आहे. कसं काढणार? तर व्हेलॉसिटी आपल्याला काढायची आहे इथं. इथं काय काढायचं आहे आपल्याला? व्हेलॉसिटी काढायची आहे. सो आपण मगाशीच बघितला व्हेलॉसिटी आपण कशावरून काढणार? ऍक्सेलरेशन वरून. ऍक्सेलरेशन काय आहे? मायनस ओमेगा स्क्वेअर एम. हे आपल्याला मिळाले ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन मिळालं मायनस ओमेगा स्क्वेअर एम. आता पुढं स्टेप बाय स्टेप लक्षात ठेव. ऍक्सेलरेशन म्हणजे काय आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी dv बाय dt. हे काय आला? मायनस ओमेगा स्क्वेअर एम. dv बाय dt इज मायनस ओमेगा स्क्वेअर एम. राईट. पुढं आता आपण काय करणार आहे? आता आपल्याला सिन्स काढायचं काय आहे? व्हेलॉसिटी काढायची. सो जर तुम्ही असा विचार केला की इथे इंटिग्रेशन घेऊया, इथं आपण इंटिग्रेशन घेऊया. सो इंटिग्रेशन घेतलं तर हे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन कॅन्सल होईल आणि v मिळेल. पण इंटिग्रेशन काढण्यासाठी जर इथे m असेल तर आपल्याला तिथे dm पाहिजे. सॉरी, हे काय लिहिलंय मी? ऍक्सेलरेशन इज मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ऍक्सेलरेशन इज मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आहे. सॉरी, फॉर्म्युला बघितला होता आपण. ऍक्सेलरेशन इज मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स पाहिजे. एक्स आहे इथं नाही का? d2x by dt square plus omega square is x is equal to 0 आहे. राईट. सो ऍक्सेलरेशन इज ओमेगा स्क्वेअर x is equal to 0. सो ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय मिळणार आहे? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. मी एम लिहिलं चुकून त्याच्या जागी, सॉरी. ऍक्सेलरेशन काय मिळणार? ऍक्सेलरेशन इज ओमेगा स्क्वेअर एक्स. हा एक्स आहे. सो ऍक्सेलरेशन इज मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. सो मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आहे. सो सिन्स आपल्याला इंटिग्रेशन, समजा तुम्ही इंटिग्रेशन घेतलं तर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल होईल आणि व्ही मिळेल असं तुम्ही म्हणाल. पण जेव्हा आपण इंटिग्रेशन काढत असतो तेव्हा ह्या एक्सच्या जागी dx पाहिजे असतो. इनडिफिनाइट मध्ये कॉन्स्टंट पाहिजे असतो. एक्सला dx पाहिजे असतो. सो आता तो dx कसा येणार? सो जोपर्यंत तो dx येत नाही तो पण आपण इंटिग्रेशन करू शकत नाही. सो dx आता कसं आणणार? कारण इथे x आहे. सिन्स इथे x आहे त्यामुळे आपल्याला dx आणणं गरजेचं आहे इंटिग्रेशन करण्यासाठी. आणि इंटिग्रेशन आपण का करतोय? कारण आपल्याला v पाहिजे आणि जर आपण इंटिग्रेशन केलं तर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल होईल आणि आपल्याला v मिळेल. सो dx. आता समजा हे जरी तुम्हाला काही बोललेलं कळलं नसेल तरी एक स्टेप लक्षात ठेवा फक्त. एक स्टेप फक्त लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? दोन्हीकडं dx न मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय करा. सिंपल. काही कळलं नसेल टेन्शन घेऊ नका, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. डायरेक्ट dx न बोथ साइडला मल्टिप्लाय करा. राईट. केलं. dx न बोथ साइडला मल्टिप्लाय केलं तर आता इथं आपल्याला काय मिळतंय बघा. आता काय जादू झाली आहे बघा.
आता हा समजा हा dx बाय dt आपण वेगळा घेतला, dx बाय dt इथं आपल्याला मिळाला आणि हा x dx तर मिळालाच आपल्याला जो पाहिजे होता. dx बाय dt, dx बाय dt म्हणजे काय असतो? व्हेलॉसिटी. dx बाय dt म्हणजे काय? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काय असतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. सो dx बाय dt काय आला? dx बाय dt आला v. v dv, हा dv as it is, v dv is equal to minus omega square x dx. मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स डीएक्स. आता आपण इंटिग्रेशन करू शकतो. कसं काय? इथं व्ही आहे, त्या शेजारी डीव्ही पण आला, एक्स आहे त्या जागी डीएक्स पण आला. सो इंटिग्रेशन करा. आता इंटिग्रेशन केलं बोथ साइड्सला, इंटिग्रेशन केलं बोथ साइड्सला. सो व्ही चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू ओमेगा कॉन्स्टंट असतो, 2 पाय बाय टी टाइम पिरियड 2 पाय कॉन्स्टंट असतात. सो ते बाहेर येतील, मायनस ओमेगा स्क्वेअर हे बाहेर येईल, मायनस आणि ओमेगा स्क्वेअर. एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी, कॉन्स्टंट असतो सी प्लस सी. आता आपल्याला इक्वेशन मिळाले का? नाही, कारण हा सी कॉन्स्टंट आहे. सो इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट असतं का? इक्वेशन मध्ये कुठं कॉन्स्टंट पाहिले का आतापर्यंत? नाही. सो हा कॉन्स्टंट आपल्याला घालवावा लागेल. सो आता ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. सो टू फाइंड, आता इथं आपल्याला सी काढावं लागणार आहे, सी घालवावं लागणार. सो सी घालवण्यासाठी, सो टू फाइंड सी, टू फाइंड सी एक आपल्याला कंडिशन घ्यावी लागणार आहे. सी काढण्यासाठी एक आपल्याला कंडिशन घ्यावी लागणार आहे. ती कंडिशन काय आहे बघा, ती कंडिशन खूप इम्पॉर्टंट आहे. हा पेंडुलम आपण बघितला होता, तर हा ऑसिलेशन परफॉर्म करतो, हा ऑसिलेशन परफॉर्म करतो, हा ऑसिलेशन परफॉर्म करतो. राईट, हा ऑसिलेशन करतोय. सिन्स हा जेव्हा ऑसिलेशन करत असेल तर एक विचार करा, जेव्हा हा ऑसिलेशन करणार आहे तेव्हा त्याची व्हेलॉसिटी कधी झिरो असणार आहे? व्हेलॉसिटी ऑफ दॅट बॉब ऑर दॅट पेंडुलम व्हेन इट विल बी झिरो, ती कधी झिरो असणार आहे? 2 मिनिटं व्हिडिओ पॉज करा, विचार करा आणि सांगा. मी सांगतो. सो जेव्हा हा बॉब ऑसिलेशन परफॉर्म करत असणार आहे तेव्हा तो एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल, एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल. राईट, आणि तिथं तो थांबणार आहे एका पॉइंट साठी का होईना तो थांबणार आहे. कारण का? जेव्हा ऑसिलेशन परफॉर्म करत असणार तेव्हा ती मॅक्सिमम पोझिशन असणार आणि तिथं तो बॉब थांबतो, तिथं तो बॉब थांबतो आणि परत मागे येतो. सो ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे, मॅक्सिमम एक्स्ट्रीम पोझिशन. तिथं बॉबची व्हेलॉसिटी ही झिरो असणार आहे. सो बॉबची व्हेलॉसिटी झिरो कधी असणार आहे? जेव्हा ही काय आहे, ही मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ज्याला आपण म्हणतो अँप्लिट्यूड, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो? अँप्लिट्यूड. हे तुम्हाला मी सिंपल ह्याच्यामध्ये सांगतो. हा पाथ आहे, इथं ऑब्जेक्ट ऑसिलेशन परफॉर्म करणार आहे असं कन्सिडर करा. ही बॉबची आहे मीन पोझिशन. मीन पोझिशन म्हणजे काय? जिथं डिस्प्लेसमेंट ही झिरो असते. ही काय आहे? एक्स्ट्रीम पोझिशन, जिथं बॉबची डिस्प्लेसमेंट किती असते? ए, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे अँप्लिट्यूड एक्स इज इक्वल टू ए. इथं बॉबची काय असणार? पेंडुलमची डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम असणार आहे, ए मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, त्याला आपण ए म्हणतो. राईट. सो मी काय सांगितलं, जेव्हा बॉबची व्हेलॉसिटी किंवा पेंडुलमची व्हेलॉसिटी ही झिरो कधी असणार आहे? जेव्हा बॉब हा ए वरती असेल. जेव्हा बॉब हा ए वरती असेल, ए वरती असेल म्हणजे काय? मॅक्झिमम मॅक्सिमम एक्स्ट्रीम पोझिशनला तो असेल. सो जेव्हा तो एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल तिथं 1 सेकंद का विना त्याला थांबायला लागणार आणि मग तो मागे येणार. राईट. सो बॉबची किंवा कोणत्याही पार्टिकलची व्हेलॉसिटी कंडिशन महत्वाची आहे. टू फाइंड सी, लेट्स टेक वन कंडिशन, एक कंडिशन घेऊया. लेट्स टेक वन कंडिशन. काय कंडिशन आहे? व्हेलॉसिटी बॉबची ही झिरो कधी असणार आहे रे? व्हेलॉसिटी बॉबची झिरो कधी असणार आहे? जेव्हा डिस्प्लेसमेंट ही मॅक्सिमम असेल. डिस्प्लेसमेंट ही मॅक्सिमम असेल म्हणजे डिस्प्लेसमेंट किती असेल? जेव्हा डिस्प्लेसमेंट ही अँप्लिट्यूड एवढी असेल म्हणजे मॅक्सिमम असेल तेव्हाच व्हेलॉसिटी ही झिरो असणार. आता ही कंडिशन आपण घेतली आहे, ही कंडिशन का घेतली? सी फाइंड करायचं आहे आपल्याला. सो आता ह्याच्यावरून सी मिळतोय का रे? बघूया सी मिळतोय का. चौकोन जरा नीट करू, घालूयाच नाही तर. राईट, सी काढायचा. सो जेव्हा व्हेलॉसिटी झिरो असेल तेव्हा एक व्हेलॉसिटी झिरो कधी असणार आहे? जेव्हा अँप्लिट्यूड एवढी डिस्प्लेसमेंट असेल म्हणजे मॅक्सिमम अँप्लिट्यूडला असेल. राईट.
सो आता ही व्हेलॉसिटीची किंमत आणि अँप्लिट्यूडची किंमत, एक्स ची किंमत आपण वरच्या इक्वेशन मध्ये टाकूया. ह्या इक्वेशन मध्ये टाकूया ही किंमत. या इक्वेशन मध्ये टाकली. टाकल्यावर काय मिळेल? व्ही काय आहे? 0. 0 स्क्वेअर बाय 2 म्हणजे काय? 0 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर. एक्स ची किंमत किती आहे? ए स्क्वेअर बाय 2 प्लस सी. राईट. आता इथून आपल्याला सी ची किंमत मिळेल. सी ची किंमत काय मिळणार आहे? सी इज ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. ह्या बाजूला गेला, या बाजूला ही पूर्ण टर्म गेली, तर ती काय बनेल? प्लस बनेल. सी इज ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. सिंपल. सी ची किंमत मिळाली. ओके. आता सी ची किंमत मिळाली. आपल्याला त्यासाठी सी ची किंमतच काढायची होती ना. सी ची किंमत मिळाली तर आपल्याला इक्वेशन मिळेल. आता ही सी ची किंमत या इक्वेशन मध्ये परत टाका. परत टाकल्यावर काय होईल? व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. सगळे 2 कॉमन काढले आणि कॅन्सल झाले. काय मिळेल? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, हा पॉझिटिव्ह आहे त्यामुळे पहिल्यांदा लिहूया, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, ओमेगा स्क्वेअर कॉमन घेतला, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो व्हेलॉसिटी काय मिळेल रे? व्हेलॉसिटी इज प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता ओमेगा स्क्वेअर बाहेर येईल. सो व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय मिळणार आहे? इक्वेशन व्हेलॉसिटी फायनली ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे आपल्याला इक्वेशन मिळालं, जे आपल्याला पाठ करायचं आहे आणि हे डेरिव्हेशन आपल्याला डेराईव्ह करावं लागणार आहे. स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवणार? व्हेलॉसिटी कशावरून काढणार आपण? ऍक्सेलरेशन वरून. ऍक्सेलरेशन काय असतं? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? डीव्ही बाय डीटी इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. पण आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे त्यामुळे डीएक्स न दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं. सो डीएक्स बाय डीटी, हा डीएक्स बाय डीटी काय बनला? व्ही बनला. हा डीएक्स बाय डीटी व्ही बनला आणि हा डीव्ही ऍज इट इज. राईट. हा मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आणि हा डीएक्स ऍज इट इज, कारण आपल्याला एक्सच्या जागी डीएक्स पाहिजे होता आणि व्हीच्या जागी डीव्ही पाहिजे होता. सो जे आपल्याला मिळाले. आता इंटिग्रेशन करा. व्हीचं इंटिग्रेशन काय येणार? व्ही स्क्वेअर बाय 2. ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट होता, बाहेर आला. एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी कॉन्स्टंट. राईट. आता सी कॉन्स्टंट आहे, तो सी आपल्याला घालवावा लागणार आहे कारण का आपल्याला इक्वेशन पाहिजे व्हेलॉसिटीज इक्वेशन पाहिजे. सो तो सी काढण्यासाठी आपण एक कंडिशन ऍझ्युम केली. काय कंडिशन ऍझ्युम केली? जेव्हा व्हेलॉसिटी पार्टिकलची 0 कधी असणार आहे? जेव्हा तो पार्टिकल मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे ए वरती असेल. सो जेव्हा व्ही ला आपण 0 टाकू आणि एक्स ला आपण ए टाकू तर आपल्याला सी ची किंमत मिळेल. टाकली इथं, आपल्याला सी ची किंमत मिळाली काय? ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. आणि ही सी ची किंमत परत त्या इक्वेशन मध्ये टाकली आणि आपल्याला व्हेलॉसिटी इक्वेशन मिळालेलं फायनली. राईट. इम्पॉर्टंट डेरिव्हेशन 2-3 मार्काला तर आरामात येईल. राईट. सो एक्सेलरेशन झालं, व्हेलॉसिटी झालं. आता डिस्प्लेसमेंटचं पण खूप महत्वाचं इक्वेशन आहे. आपण व्हेलॉसिटी कशावरून काढली? ऍक्सेलरेशन वरून. आता डिस्प्लेसमेंट कशावरून काढणार? व्हेलॉसिटीवरून. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता? ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एस स्क्वेअर. प्लस ऑर मायनस निग्लेक्ट करूया, आपण मॅग्निट्यूड घेऊया. व्हेलॉसिटी काय आहे ती? ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता काय करूया आपण? व्हेलॉसिटी काय असते? स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा. व्हेलॉसिटी काय असते? डीएक्स बाय इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. राईट. आता इथं डीएक्स आहे, इथं एक्स आहे. सो ह्या एक्स ला ह्या बाजूला घेऊन जावं लागेल, म्हणजेच आपल्याला इंटिग्रेशन करता येईल. राईट. सो ह्या पूर्ण रूटला आपण त्या बाजूला नेलं तर काय मिळेल? 1 अपॉन स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स इज इक्वल टू, आणि हा डीटी या बाजूला नेला तर काय बनेल? ओमेगा डीटी. राईट. डीएक्सच्या जागी एक्स ला नेलं आणि आता आपण काय करूया? एक्सच्या जागी डीएक्स आलाय, आता आपण करूया इंटिग्रेशन. ओमेगा कॉन्स्टंट असतो, इंटिग्रेशन केलं. सो आता काय मिळेल? 1 अपॉन स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे. काय असतो तो फॉर्म्युला? याचं इंटिग्रेशन काय येतं? साइन इनव्हर्स ऑफ एक्स बाय ए. साइन इनव्हर्स ऑफ एक्स बाय इज इक्वल टू, ओमेगा कॉन्स्टंट आहे, डीटीचं इंटिग्रेशन काय येणार? टी प्लस कॉन्स्टंट आहे सी. प्लस कॉन्स्टंट येणार सी. प्लस कॉन्स्टंट येणार सी. आणि आता आपल्या बुक मध्ये, आपल्या पुस्तकात जर तुम्ही बघितलं तर ह्या कॉन्स्टंटला त्यांनी काय म्हणलंय?
अल्फा म्हणले. या कॉन्स्टंटला त्याने अल्फा म्हणले. कारण का अँग्युलर क्वांटिटी येतात सगळ्या, साइन येते, त्यामुळं या कॉन्स्टंटला त्याने अल्फा म्हणले. सो ते आपण सी ला आपण अल्फा सुद्धा लिहू शकतो. सो आता ह्याच्यावरनं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन कसं काढणार, तर या साइनला या बाजूला नेला, या साइन इनव्हर्सला या बाजूला नेला, तर काय बनेल, एक्स बाय ए. साइन इनव्हर्सला त्या बाजूला नेला तर तो काय बनेल, साइन ओमेगा टी प्लस अल्फा. साइन इनव्हर्सला त्या बाजूला नेला तर तो काय बनला, साइन बनला, साइन ओमेगा टी प्लस अल्फा. सो आता आपल्याला सिंपल दिसतंय इथं एक्स काय बनणार आहे, एक्स फॉर्म्युला बनणार आहे, एक्स इज ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. एक्स इज ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. एक्स इज ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. हा आपल्याला मिळाला आहे, एक्सचं डेरिव्हेशन मिळाले आपल्याला. स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा. राईट. आता ह्यामध्ये हा अल्फा काय आहे, हा अल्फा काय आहे, इनिशियल फेज. हा अल्फा काय आहे, इनिशियल फेज, किंवा त्याला आपण फेज कॉन्स्टंट असं सुद्धा म्हणतो. फेज कॉन्स्टंट, फेज कॉन्स्टंट. राईट. म्हणजे हा पाथ आहे, जसा मी सांगतो तसा नेहमी सारखा. इथं डिस्प्लेसमेंट पार्टिकलचं किती असतं, 0, कारण मीन पोझिशन आहे. मॅक्सिममला जाईल तेव्हा डिस्प्लेसमेंट किती असतं, ए. एक्स्ट्रीम अपोजिट साइडला काय असणार, एक्स इज मायनस ए. राईट. ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन असतात जेव्हा ऑसिलेशन परफॉर्म करत असतो, दोन एक्स्ट्रीम पोझिशन. राईट. मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट 0. इनिशियल फेज म्हणजे काय, इनिशियली स्टार्टिंग पॉइंटला त्याची फेज किती होती, म्हणजे स्टार्टिंग पॉइंटला त्याच्यावरती किती अँगल होता, त्यावरून आपण हा अल्फा काढू शकतो. त्यावरून हा आपण अल्फा काढू शकतो. सो त्याला काय म्हणलंय, इनिशियल फेज म्हणले. त्याला आपण इनिशियल फेज म्हणले. राईट. म्हणजे जर आपण बॉबला या बाजूला धरलं आणि इथून सोडला, इथून स्टार्ट केलं, म्हणजे बॉब एक्स इज इक्वल टू ए वरती आहे. राईट. एक्स्ट्रीम पोझिशन वरती आहे, एक्स इज इक्वल टू ए वरती आहे. सो या एक्सच्या जागी ए टाकला, एक्सच्या जागी ए टाकला इज इक्वल टू ए साइन. आपण एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट केले, सो टाइम किती असणार आहे बॉबचा, 0 असणार आहे. एक्स्ट्रीम पोझिशन पासूनच आपण स्टार्ट केलं, प्लस अल्फा. सो इथून आपल्याला अल्फा मिळू शकतो. साइन अल्फा किती येणार, साइन अल्फा येणार 1, म्हणजे किती आला अल्फा, 90 डिग्री. सो हा फेज असतो, हा अँगल असतो. तो आपण अँगल कधी काढू शकतो, जेव्हा आपल्याला कळेल की बॉब हा, जेव्हा पार्टिकल हा कुठून स्टार्ट झालाय, पार्टिकल हा कुठून स्टार्ट झालाय हे जेव्हा आपल्याला कळेल, तेव्हा आपल्याला इनिशियल फेज काढता येईल. राईट. सो एवढं डोकं लावण्याची काही गरज नाहीये. हे इक्वेशन जरी तुम्हाला लक्षात असेल तरी तुम्ही फॉर्म्युलावरून ऍज इट इज काढू शकता. फॉर्म्युलावरून ऍज इट इज काढू शकता. हे सगळं रफ करतो. राईट. हे समजून सांगायसाठी मी सांगितलं, या अल्फाला आपण काय म्हणतो, इनिशियल फेज किंवा फेज कॉन्स्टंट. 3 डेरिव्हेशन आपण बघितलेले आहेत. नेक्स्ट, आता मेन पॉइंट, सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू, मेन पॉइंट, इम्पॉर्टंट रिझल्ट फॉर एमएसटी सीईटी. कशासाठी, टाइमचा कॉन्सेप्ट आहे. टाइम कॉन्सेप्ट, टाइमचा कॉन्सेप्ट आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्लाइड ही, खूप सगळ्यात इम्पॉर्टंट स्लाइड आहे. सो काळजीपूर्वक बघा, काही सर्टन शॉर्टकट्स मी यामध्ये सांगणार. राईट. सो हा ऑसिलेशन करणारा पाथ असतो नेहमी सारखा. डिस्प्लेसमेंट किती असते, मीन पोझिशनला एक्स इज इक्वल टू 0. एक्स म्हणजे काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. एक्स इज डिस्प्लेसमेंट. एक्स म्हणजे काय लिहून देतो मी, डिस्प्लेसमेंट. इथं एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स काय असतो, एक्स म्हणजे ए असतो. ए म्हणजे काय, ए म्हणजे एम्प्लिट्यूड. ए म्हणजे एम्प्लिट्यूड म्हणजेच काय, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. यालाच आपण म्हणतो मॅक्सिमम. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे ना ते, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. म्हणजे मॅक्सिमम किती डिस्टन्स कव्हर करणार आहे, मॅक्सिमम किती डिस्प्लेसमेंट तो पार्टिकल कव्हर करणार आहे, त्याला आपण ए म्हणतो. राईट. आणि ही काय आहे, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, मायनस ए. सॉरी, ही आहे मायनस ए. सो हा बॉब असा असा रोटेट होतोय. ही आहे प्लस ए, ही आहे मायनस ए. सिंपल. आता ह्यामध्ये टाइमचा कॉन्सेप्ट काय, आता टाइम हे बघ, समजा ऑब्जेक्ट इथून स्टार्ट झाला, तर तो एक ऑसिलेशन किती वेळात कंप्लीट करतो,
जेव्हा पार्टिकल इथून इथे जातो, परत इथून मागे जातो, परत इथून इथे जातो, परत इथून मागे जातो, तेव्हा त्या ऑब्जेक्टचं एक ऑसिलेशन कंप्लीट होतं. बघा ना, हा बॉब इथं आहे समजा पेंडुलम, तो इथं गेला, परत इथं आला, परत इथं गेला, परत इथं आला, एक ऑसिलेशन कंप्लीट झालं. सो हे पूर्ण एक ऑसिलेशन कंप्लीट करायला त्या बॉबला किती टाइम लागतो? टी एवढा टाइम लागतो. हे पूर्ण ऑसिलेशन कंप्लीट करायला या बॉबला किती टाइम लागतो? टी एवढा टाइम लागतो एक ऑसिलेशन कंप्लीट करायला, टाइम पिरियड, राईट? तर आता इथून पूर्ण एक ऑसिलेशन कंप्लीट करायला टी टाइम लागतोय. तर 0 पासून ए पर्यंत जायला किती टाइम लागत असेल? सिंपल आहे, 4 भाग करा. इथून इथं जायला लागेल T/4, परत तिथून मागे यायला लागेल T/4, परत इथून परत एक्स्ट्रीमला जायला लागेल T/4, परत तिथून मागे यायला लागेल T/4. 4 भाग केले, 4 वेळा जातोय ना. इथं बॉब आहे, इथं जातो, परत इथं येतो, परत इथं जातो, परत इथं येतो. या पूर्ण चार डिस्प्लेसमेंट कंप्लीट करायला आपल्याला टी एवढा टाइम लागतोय. तर 0 पासून इथून ए पर्यंत जायला किती लागेल? T/4. सिंपल कॉमन सेन्स आहे, 4 भाग करा. ए पासून परत मागे यायला किती लागेल? T/4. 0 पासून मायनस यायला जायला किती लागेल? T/4. परत तिथून इथे यायला किती लागेल? T/4. सिंपल. आता महत्वाचं काय आहे? हे सिंपल आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. लक्षात ठेवाच हे. तुम्हाला सीईटी मध्ये खूप टाइम वाचेल ह्याच्यावरती. ह्या ऑसिलेशनच्या टॉपिक मध्ये 40 to 50% न्यूमरिकल्स या टाइम वरती असतात. सो हे शॉर्टकट तुम्ही प्लीज लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा टाइम खूप वाचेल. सो हे झाले ए पर्यंत. मग ए पर्यंत म्हणजे काय? जेव्हा ऑब्जेक्ट 0 to A जायला किती टाइम लागतो आपण आता बघितलंय? T/4 लागतो. परत A to 0 T/4, 0 to A T/4, A to 0 T/4. आता इथं डिस्प्लेसमेंट किती असणार आहे? मध्ये डिस्प्लेसमेंट किती असणार आहे? x इज इक्वल टू A/2. तशीच या बाजूला डिस्प्लेसमेंट असणार आहे x इज इक्वल टू A/2, राईट? तर आता खूप महत्वाची शॉर्टकट आहे. 0 to A/2 ला जायला किती टाइम लागेल? तर तुम्ही म्हणाल T/4 च्या निम्मा करा, T/8. नाही. इथं जेव्हा ऑसिलेशन बॉब परफॉर्म करत असतो पेंडुलम, तेव्हा तो सुरुवातीला खूप फास्ट असतो, पण नंतर जाऊन तिथं स्टॉप होतो. एक्स्ट्रीम पोझिशनला 2 मिनिटं स्टॉप होतो, परत मागे येतो, परत फास्ट जातो, परत एक्स्ट्रीमला स्टॉप, हळू होतो, परत फास्ट, फास्ट स्लो, फास्ट स्लो, अशी त्याची मोशन असते. सो इथून 0 पासून ए पर्यंत जायला, 0 पासून नीट ऐकून घ्या, 0 पासून ए पर्यंत जायला जरी T/4 लागत असेल टाइम, तरी 0 पासून A/2 ला जायला T/8 लागत नाही, निम्म होत नाही. कारण का? इथं पार्टिकल हा खूप फास्ट असतो. इथं पार्टिकल हा खूप फास्ट मध्ये असतो, खूप फास्ट फिरत असतो. सो इथं त्याला फक्त किती टाइम लागतो? इथं त्याला फक्त T/12 एवढा टाइम लागतो. इथून इथपर्यंत जाण्यासाठी त्याला फक्त T/12 एवढा टाइम लागतो. आणि इथून A/2 पासून परत ए पर्यंत जायला किती टाइम लागतो? T/6 एवढा टाइम लागतो. T/12 आणि T/6. 0 to A/2 T/12, T/6. परत ए पासून A/2 ला जायला किती टाइम लागतो? T/6. परत A/2 पासून 0 ला जायला किती टाइम लागतो? T/12. हे लक्षात ठेवा शॉर्टकट. T/12, T/6, T/6, T/12. सेम इकडे पण तसंच. इथून इथं T/12, इथून इथं T/6, परत इथून इथं T/6, इथून इथे T/12. सिंपल शॉर्टकट लक्षात ठेवा. तुम्हाला टाइम विचारतात किती टाइम लागेल, 0 पासून A/2 पर्यंत जायला किती टाइम लागेल विचारतील, डायरेक्टली T/2, विषय संपला. सो 0 पासून A/2 ला जायला T/12, T/12, T/6, T/6, T/12. परत 0 पासून A/2 ला जायला T/12, T/6, T/6, T/12. 0 पासून A ला जायला T/4, 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 T/4. मध्ये जायला A/2 ला जायला T/12, T/6, T/6, T/12, T/12, T/6, T/6, T/12. इम्पॉर्टंट शॉर्टकट, सगळ्यात महत्वाची फिगर आहे, सगळ्यात महत्वाचे शॉर्टकट. प्लीज एकदा लक्षात ठेवा आणि पाठ करून घ्या. प्लीज एकदा हे लक्षात ठेवा आणि पाठ करून घ्या, राईट? सो हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. टाइमचा कॉन्सेप्ट तुमचे हे 7-8, 1-2 मिनिट तर नक्कीच वाचतील या प्रश्नामुळे, राईट? नेक्स्ट
नेक्स्ट पॉईंट काय आहे ते बघूया आपण आता. सो राईट, आजचा सेशन इथंच आपण संपूया. आपण काय काय बघितलं? ऑसिलेशन, ऑसिलेशन मधली एक सिम्पलेस्ट केस, सिंपल हार्मोनिक मोशन, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन, एक्सेलरेशनचं डेरिव्हेशन, व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन, डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेशन. राईट. सो हा अ, खूप थोडाच कॉन्टेंट आहे, बेसिक कॉन्टेंट होता, तो आपण कव्हर केलेला आहे. आता हे जे आपण टॉपिक कव्हर केलेत आतापर्यंत, त्या टॉपिक वरती मी 20 MCQ ची शीट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. 20 MCQs या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देतोय, ते तुम्ही प्लीज स्वतःहून सॉल्व्ह करा, कुठेही न बघता. आणि ह्याचा नेक्स्ट व्हिडिओ, ते मी 20 क्वेश्चन मी सॉल्व्ह करून देईन. राईट. सो जे जे पॉइंट आहेत, व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन, डिफरन्शियल इक्वेशन, डिस्प्लेसमेंट, यावरती मी न्यूमरिकल्स काढलेले आहेत, 20 न्यूमरिकल्स, ते ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. ते प्लीज तुम्ही सॉल्व्ह करा आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येऊन बघा. राईट. सो हा आता सेशन मी ते एंड करतोय गाईज. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. टिल देन, थँक्यू सो मच.